नमस्कार. आज आपण हिरवे वाटाणे मटरचे कटलेट बघूया. आता सीझन आहे त्याचा, त्यामुळे बघूया. ते मटर थोडे आता सीझन आहे तोपर्यंत जास्त घेऊन फ्रीझरमध्ये ठेवा. असेही फ्रीझरमध्ये ठेवलेत तरी एक आपल्याला 2-4 महिन्यासाठी करायचे असतील तर ते असेही राहतात. नाही तर थोडेसे मीठ आणि साखर टाकून उकळवायचे थोडेसे, एक 5 मिनटासाठी, आणि ते काढून पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि मग एअरटाईट बॅगमध्ये भरून ठेवून द्यायचे. दोन्ही प्रकारे तुम्ही ठेवू शकता, छान राहतात. असं काही आता त्याच्याही पुढे आपल्याला वर्षभर काय हे वाटाणे नंतर आपल्याला फ्रोझन मिळतात ते आणायचे आणि करायचे. उगीच फ्रीज तरी आपण किती भरायचा काय काय ठेवून, इतकं ठीक आहे. काय आहे ना, आपण जेवढं साठवू जेवढं करू तेवढं कमी असतं. आणि फ्रीज तर अक्षरशः असा म्हणजे उघडला तर सांगावं पडेल अशी स्थिती. कितीही मोठा फ्रीज घ्या किती, पण आपल्याला तो पुरतच नाही. आता सगळे गरम मसाले सगळे, पण शक्यतो फ्रीजमधलं टाळा. फ्रीजमधलं तर थोडी भाजी झाली जास्त तर आपण असं म्हणू शकत नाही की चला टाकून देऊया म्हणून. आहे ना फ्रीज, मग ठेवायची, मग ती आपण उद्या परवा, पण शक्यतो ठेवलीच जास्त झाली तर दुसऱ्या दिवशी खाऊन टाक. अजिबात तिसऱ्या चौथ्या दिवसाला ठेवू नका. नका म्हणजे मी तुम्हालाही सांगते आणि मी स्वतःलाही सांगते की हे सगळं नाही करायचं. कारण आता आपण म्हणतो हे आजार एवढे कसे वाढले, एवढं कसं झालं. पण बघा आपलीच लाईफस्टाईल बदलली आहे. फ्रीज आलं आहे, कोणी फ्रीजचं पाणी पितं. फ्रीजचं पाणी तर म्हणतात अजिबात प्यायचं नाही. सध्या आम्ही कोरोनापासून तर बंदच आहे कारण बघा आता म्हणजे कित्येक लोक बघितली की जे व्यायाम करत आहेत, छान जिम करतायत काय, आणि अचानक हार्ट फेल होते. मी आता माझ्या बघण्यामध्ये म्हणजे इतकी लोक आता हे कॅन्सरसारखं म्हणजे खूप सगळं छान सांभाळतायत स्वतःला, व्यायाम करतायत, सगळं करतायत, आणि तरी पण हे डिटेक्ट होते. याला काही रिझन कळत नाही आहे. म्हणजे कुठेतरी आपली चुकी होती आहे आणि त्यामुळे हे होत असेल. नुसतंच प्रारब्ध म्हणून पण चालणार नाही. प्रारब्ध ही गोष्ट आहेच. चला आता आपण वाटाण्याची मटारचे पॅटेज बघूया. हे मटार घेतले, झालेच अगदी जून वगैरे असे असले वाटले तुम्हाला तर ते थोडेसे उकळवून घ्या 1-2 मिनटासाठी साखर मीठ टाकून. नाही घेतलेत तरी चालेल जर कोवळे असतील तर. माझे आता कोवळे छान आहेत त्यामुळे मी ते उकळवत नाही. तेल घ्यायचं फ्राय पॅनमध्ये, आणि त्यात आता वाटाणे आपण थोडे फ्राय करायचे, नरम करून घ्यायचे. त्यातलं पाणी जे असेल ते सुकून जाईल आणि थोडे ते नरम पण होतील. त्यात 2 मिरच्या घाला, 2-3, तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तसे घाला. त्याही थोड्या जरा अशा तेलावरती परतल्या जातील ना तर छान टेस्ट येईल. आलं लसूण पेस्ट नसेल तर आलं लसूणही त्यात घाला आणि एकत्र कोथिंबीर वगैरे घालून एकत्र बारीक करा. हे बघा जरा दरदराच ठेवा, असा रफ ठेवा, एकदम बारीक करू नका. हे 3 बटाटे घेतले. आपले 1/2 किलोच्या वरती वाटाणे होते, जास्तच. आणि आता हे बटाटे घेतले, ते थोडे दाबायचे, ते कुस्करून घ्यायचे. आता परत फ्राय पॅनमध्ये त्याच तेल घ्यायचं. थोडं तेलामध्ये हिंग घालूया, कांदा घालूया. कांदा ऑप्शनला आहे, तुम्हाला हवं तर घ्या, नाही घेतलात तरी चालेल. पण तुम्हाला मी सांगितलं की कांद्याने टेस्ट येते. जास्त दिवस जर बनवून ठेवायचं असेल 1-2-4 दिवसासाठी, म्हणजे आता शुक्रवारी केलं तर परत संडेला हवं असेल तर मग कांदा नका घालू. तिखट घातलं, हळद घातली, आलं लसूण घातलं, थोडा आलं लसूण पण फ्राय होऊन द्यायचं थोडंसं.
तेलावरती गरम होऊन द्यायचं. थोडा गरम मसाला असेल तर घालायचा, नसेल तर नाही घातला तरी चालेल. बटाटा त्याला अशीच टेस्ट असते. आता आपण बारीक केलेला वाटाणा, मिरची ते सगळं घालूया. त्याच्यात हवं जिरं घाला. त्याला चांगले वाटाण्यांना फ्राय करायचं. आणि नंतर आपण मॅश केलेले बटाटे घालायचे. छान ते पण सगळे मिक्स करायचे. नंतर त्याच्यात मीठ टाकायचं आणि सगळं छान मस्त मिक्स करून थंड करायचं. आता थोडी आमचूर पावडर टाकायची. 1 चमचा चांगले टाकायची. थोडा आंबटपणा आला तर छान लागतं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि आता थोडं याला ना थोडं बाइंडिंग पण यायला हवं ना काहीतरी, म्हणून पोहे घातले. अख्खेच घालायचे, काय बारीक बारीक करायची गरज नाही. अख्खे पोहे घालायचे, ते आपोआप पाणी शोषून घेणार. 2 चमचे टाकून बघायचे आणि थोडं हलवून बघायचं. थोडे वाटले तर घालायचे, नाही तर तेवढे बस होतात. थोडा वेळ ठेवून द्यायचे, ते नरम होणार आणि बरोबर आपलं बॅटर एकदम मस्त सुटसुटीत होणार. हे थोडा वेळ अगदी 2 मिनटासाठी ठेवायचं. आता आपण त्याचे कटलेट बनवायला सुरुवात करूया. हे असेच गोल करून चांगले थापून फ्राय पॅनवरती घालू शकता. नाहीतर थोडीशी 1-1.5 चमचा कॉर्नफ्लॉवरची थोडीशी स्लरी करायची. थोडं अगदी पातळ करायचं आणि ते कॉर्नफ्लॉवर पाण्यात घेऊन पातळ करायचं आणि त्याच्यात डीप करून पण घालायचे. ते म्हणजे कसं वरती एक थोडंसं कोटिंग येतो. त्यात डीप करून पुन्हा रव्यामध्ये घोळवूनसुद्धा घालू शकतो आपण. आता हे असे कटलेट बनवून ठेवायचे सगळे. आणि आता थोडा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा. नाही घेतला असंच फ्राय पॅनवर टाकले तरी चालतील, पण कॉर्नफ्लॉवर घ्यायला तर वरती थोडेसे एक पातळ कोटिंग येतं त्याला. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, अगदी छोटे चमचे. त्यात पाणी घालायचं, पातळ करायचं. आणि त्यात डीप करून फ्राय पॅनवर टाकायचे. बघा मस्त होतात. वाटाणा आहे, बटाटा आहे, आलं लसूण आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे, बाइंडिंगला पोहे घातलेत आपण. खूप छान होतात, पटकन होतात. एकदा आपल्याला रेसिपी कळली ना तर पटापट ते होतात. काही नाही, थोडेसे वाटाणे भाजले, मिक्सीला लावले, बटाटा उकडून ठेवायचा. जेव्हा आपण कधी कुकर लावू तेव्हा 2 बटाटे टाकून ठेवायचे. आता बघितले अशी पातळ स्लरी करायची आणि त्याच्यात डीप करून प्रत्येक वेळेला त्याच्यात डीप करताना जरा कॉर्नफ्लॉवर हलवायचं, कारण ते खाली बसतं ना म्हणून. पटापट होतात. आतलं आपलं सगळं शिजलेलं आहे. काही वाटाण्यापासून सगळं आपण छान फ्राय केलेलं आहे. त्यामुळे वरचं कोटिंग आतून थोडं वाफेने शेक मिळाला की आपले कटलेट तयार. अगदी असे गोल करून फ्रीजमध्ये ठेवलेत आणि त्यानंतर आपलं कधीही कॉर्नफ्लॉवर हलवला
जरासं पाण्यामध्ये आणि लगेच डुबवून ठेवलेत. हे अगदी तुम्ही असे तयार करून किंवा असं बॅटर बनवून छान 8 दिवस राहतो. आजच्या सोमवारला बनवलं तर नंतर गुरुवारला शनिवारला बनवू शकता. पण ठेवू नका फ्रीजमध्ये. जेव्हाचे तेव्हा करून खा. आता कसं सगळं घाईचं लाईफस्टाईल आहे. सगळ्या गृहिणी काम करणाऱ्या आहेत, आता गृहिणी नाही राहिल्यात. त्यामुळे त्यांना हे नाही जमणार. तर एक 2-4 दिवसासाठी ठेवायचं. करून ठेवा आणि खा. आपले कटलेट तयार. आता बघा थोडेसे तेलात थोडे ब्राऊन होऊ द्या. मग अगदी छान पाव बटरमध्ये गरम केलात मधी कापून आणि मग त्याच्यामध्ये 1-2 कटलेट टाकले. थोडासा एका साईडला सॉस लावलात तरी खूप छान आहेत खायला. नाहीतर असेच सॉस बरोबर खायचे. करून बघा. कटलेट कसे वाटले कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा असाच टाकला बघा, मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठी. काही होत नाही, असाही छान लागतो, असाही छान होतो. पण बाकी हे स्लरीमध्ये बुडवून टाकते. कटलेट कसे वाटले सांगा, कमेंट करा. नमस्कार.